अनुराधा प्रभुदेसाई. बँकेतून रिटायर झाल्यावर अनुराधाताईंनी लक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून एक ध्येय हाती घेतलं. ते म्हणजे सरहद्दीवर लढणारे आमचे वीर जवान आणि सामान्य नागरिक यांच्यात एक मैत्रीचा, सौहार्याचा पूल बांधण्याचं. भारत मातेच्या मुलामुलींमध्ये देशभक्तीची भावना विविध कार्यक्रमांद्वारे निर्माण करणे हा या फाउंडेशनचा मुख्य उद्देश. दृकश्राव्य माध्यमातून वीरांची यशोगाथा वर्णन करणे, विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणासाठी व सैन्य दलात प्रवेशासाठी प्रोत्साहित करणे, सैन्य दलात प्रवेश घेतलेल्यांचा सत्कार करणे, जवानांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून आवश्यकतेनुसार मदत करणे असे बरेच उपक्रम लक्ष फाउंडेशनतर्फे हाती घेतले जातात. आजवर 1200हून अधिक व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत हा संदेश यशस्वीपणे पोहोचवला आहे. पुन्हा एकदा ताई तुझं वेधच्या व्यासपीठावरती स्वागत आहे. शून्य ते शिखर हे आपलं आजचं सूत्र आहे आणि आपली सेना शून्य नव्हे तर ज्याला आपण उणे म्हणू त्या उणे परिस्थितीमध्येच काम करत असते. तर तिथपासून आपण सुरुवात करूया. हे तापमान शून्याच्या खालचं -56 डिग्री टेम्परेचर, 300 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, तिसरा ध्रुव म्हणावा अशी ही एक काराकोरम पर्वतातली रेंज आहे. आणि तिथे आमचे सैनिक असताना ते म्हणतात, वी डू द डिफिकल्ट ॲज रुटीन, द इम्पॉसिबल मे टेक लिटल लॉंगर. हे असं म्हणणारे आपले सैनिक Right. की जे उणे परिस्थितीला अधिक करतात. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की शून्यापासून सुरुवात केली तर आपल्याजवळ शून्य आहे, पण माझे कित्येक अनुभव हे सांगतात की त्या शून्याच्या खाली आहेत -12, -56, -100 आणि ह्याच्यातनं वर येऊन शून्यापर्यंत पहिलं यायचं. ही पहिली हनुमान झेप आणि त्या झेपेतनं वरपर्यंत जायचं. एवढा मोठा रेंज हा 0 to पुढे आमच्या सैनिकांचा आहे. तुम्हाला लक्षात येईल की लेफ्टला हा जो मुलगा आहे, चौकटीच्या शर्टवाला मुलगा आहे, डान्स करतोय. ही इज अ कर्नल, लेफ्टनंट कर्नल D.D. गोयल. अप्रतिम डान्सर. ही इज ऑन बुलेट. याच्यात काय आहे ना, नाच गाणं बुलेट चालवणं, इसमें क्या है, ये तो सब करते हैं. लेकिन एक मुलगा वयाच्या 25शीत कॅप्टन असतो आणि जेव्हा तो त्याला काम दिलं असतं श्रीनगरच्या इंटिरियरला जाऊन मिलिटंट्सना खात्मा करण्यासाठी, आणि मग त्याचा पाय तिथे माईनवर पडतो. माईनवर पडतो त्याचा पाय आणि त्याच्यानंतर हा असा आहे. तो माईनवर पडलेला पाय जेव्हा त्याला त्याच्या डोळ्यादेखत उडलेला दिसतो तेव्हा तत्क्षणी तो ठरवतो की संपलं माझं आयुष्य, मला माझ्या मुलाला फुटबॉल शिकवायचा आहे, पण मी कसं शिकवणार. आणि मग तो 25 वर्षाचा, कारण त्याचं लवकर लग्न झालं होतं त्यामुळे मुलगा होता त्याला, आणि मग तो त्याचं शरीर त्या माईनवर टाकायला गेल्यावर त्याचा जो जाट सुभेदार होता त्याला लक्षात आलं की सब कुछ कर रहा है. तो धावला त्यांच्याकडे आणि त्यांनी सांगितलं, जसा तो जाट त्याचा सुभेदार धावायला लागला, हा ओरडला, आगे मत आना, कारण माइन्स कुठेही असू शकतील, आज तुला काहीतरी होईल याच्याने त्यांनी त्याला सांगितलं की मैं कोर्ट मार्शल करूंगा, आगे मत आना, दिस इज माय ऑर्डर, मुझे जो करना है करने दो. आणि तो म्हणला, मला त्या क्षणी मावशी वाटलं की मी संपून टाकीन आयुष्य. पण तो सुभेदार जो आला त्यांनी आपला फेटा काढला. माणसाच्या आयुष्यात कशी गंमत आहे बघ, की आपला फेटा हे आमचे सिख बांधव कधीही काढत नाहीत, फार रेअर ऑकेजनला काढतात. त्यांनी तो फेटा काढला आणि तो फेटा त्यांनी त्याच्या पायाला बांधला आणि त्याला खेचलं. द मोमेंट त्यांनी ते बघितलं तो हसबडून गेला. आणि मग जवळजवळ 3 दिवसांनंतर त्याला खाली बेसमध्ये आणता आलं. बरीच मोठी त्याची स्टोरी आहे. चॉपर आलं होतं पण इतके बर्फ पडले की त्याची खाट त्याला जिथे नेलं ते बर्फाच्छादित झाला. आणि मग शेवटी त्याला खांद्यावर न उचलत, कधी काय चालत, कधी खेचत असं करत आणलं. आणि साप सोना नाही, साप सोना नाही, साप आपको आँख नहीं बंद करनी है, असं सतत तो हरियाणवी, साहब आप कहाँ से हो, आपका बच्चा क्या करता है, साहब आपकी, असं बडबडत
त्यांनी त्याला खाली आणलं आणि जेव्हा डॉक्टरांनी त्याला चेक केलं तेव्हा डॉक्टर बोलले तुला पाय हा कापावा लागेल. तेव्हा त्यांनी एकच सांगितलं, साहेब पाय थोडा कमी कापा, मला माझ्या मुलाला फुटबॉल शिकवायचं आहे आणि मला आर्मीमध्ये सर्व्हिस करायची आहे. आणि हे सांगण्याचं धैर्य जे दाखवतात, मला वाटतं हे किती मायनस आहे. तिथून तो शून्यावर आला आणि आज तो लेफ्टनंट कर्नल या पदावरती NDAमध्ये इन्स्ट्रक्टर आहे. तो पॅराग्लायडिंग करतो, तो रनिंग करतो, मॅरेथॉन करतो, तो स्विमिंग करतो. ही डज एव्हरीथिंग. इवलिसी तिची चोच, तेच हात तेच बोट, देवानं तर तुला दिली 2 हात 10 बोट. आपण काय करतो हा विचार हे बघितलं की येतं आणि मग शून्याच्या खालचा प्रवास आपल्याला जाणवायला लागतो. व्हॉट ही सेज, when people doubted my ability to walk, I decided to fly, and yes, he flew. This is Lieutenant Colonel धरमदत्त गोयल. वाव. आता एक उदाहरण दिलं तर नॅचरली सगळे म्हणतील की रूल हा अपवादाने सिद्ध होतो. आपल्याला जेवढा कमी वेळ आहे, पण त्यातल्या त्यात मी एक 2-3 उदाहरणं देते की नागालँड हे असं 1992-93 म्हणजे अजूनही बरंचसं नागालँड हे असं आहे. ह्या नागालँडमध्ये इंडियन आर्मी हा शब्द काढला तर तिथल्या तिथे तुम्हाला शूट होईल असं होतं. म्हणजे रादर नागालँडची माणसं भारताचं अविभाज्य अंग आहे नागालँड हे मानायला तयार नव्हती. आणि त्या काळात 1997 साली हा जो डान्स करताना तुम्हाला दिसेल मुलगा, आणि हा मुलगा जेव्हा 97 साली असं डिसिजन घेतो की मी आर्मीत जाणार आणि तो आर्मीमध्ये जातो. तो आर्मीमध्ये जातो असं नाही, तो आपल्याबरोबर अजून 4-5 लोकांना आर्मीमध्ये खेचतो. आणि तो नागालँडमधला हा मुलगा 1999 साली नागालँडमध्ये स्वतःच्या खांद्यावरचे कॅप्टनचे बॅज बरोबर एक महावीर चक्र घेऊन तिरंग्यात गुंडाळून परत येतो. आणि हा मुलगा, त्याचा मार्टियर डे आहे 28 जून 1999. नागालँडचा मुलगा राजपुताना रायफलमध्ये सर्व करतो आणि त्याचा अंतिम होतो लडाखमध्ये. म्हणजे काय याला बाउंड्रीलेस जे आपण म्हणतो ते त्याचं काम आहे. 28ला तो गेला. 28चं त्याचं पत्र आहे. जेव्हा त्याला ऑर्डर मिळाली आता तुला वर जायचं आहे, तेव्हा त्यांनी लिहिलं, माय रिटर्न टू अवर फॅमिली सीम्स व्हेरी अनलाइकली. डू नॉट ग्रीव्ह. I am going to use my utmost strength and ability in the service of my country. आणि हे तो करून दाखवतो. हे केवळ शब्द नाही आहेत आणि महावीर चक्र त्यांना मिळालेलं आहे. याच्या म्हणजे शून्याच्या खालच्या परिस्थितीतून तो किती वर आला बघ. तसाच आहे आमचा कॅप्टन मनोज कुमार पांडे, वयवर्ष 23. तो म्हणतो, इफ डेथ स्ट्राइक्स बिफोर आय हॅव प्रूव्ड माय ब्लड, आय स्वेअर आय शॅल किल डेथ. हा मुलगा जे म्हणाला तेच त्यांनी ही जी जागा आहे जिथे तो शहीद झाला तिथे बेटर टू डाय दॅन लिव्ह लाईक अ कावर्ड. काफर हुन्नू बद्दा मुर्नू निको सुरमूर ही जी पोस्ट आहे बटालिक सेक्टरमधली, तिथे तो असं म्हणतो. आणि हा मुलगा काय म्हणतो, सम गोल्स आर सो वर्दी इट इज ग्लोरियस इवन टू फेल. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की काही ध्येय इतकी उत्तुंग असतात की त्याच्या पूर्ततेतील अपयश हे देखील सन्मानाचं असतं. आणि हे करणारा हा मुलगा वयाच्या 23व्या वर्षी जेव्हा शहीद होतो तेव्हा तो फक्त एवढंच सांगतो की जे मी केलेलं आहे ते काहीही नाही, माझ्यापेक्षा खूप काही करून माझ्या सैन्यातले लोक पुढे गेलेले आहेत. हा जो काही त्याच्या स्वभावामधला सेन्सिटिव्हिटी आहे, जे काही त्यांच्यात जे पारदर्शकता आहे, जे काही त्यांचं स्पिरिट आहे, हे स्पिरिट वादातीत आहे आणि ते त्यांचं बॉन्डिंग त्यांच्या युनिटशी आहे. ह्या कहाण्या ऐकताना असं वाटतं की हे शिखर काय आहे, हे तर अनंतातच विलीन झालेले आहेत. शिखर कशाला म्हणायचं? आपण सोयीस्कररित्या शिखर म्हणतो. सोयीस्कररित्या शिखर याच्यासाठी म्हणतो की आपल्याला उसके आगे दिखता ही नाही आहे. मला हे वाटतं शिखर म्हणजे मी जाऊन बसले, हे नाही आहे. शिखराबद्दल जर बोलायचं झालं, लेट अस कम टू द टॉप. एक 400 वर्षांचा आपण इतिहास घेऊया. 24 फेब्रुवारी 1674 प्रतापराव गुर्जर सरनोबत त्यांना जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा वेळात मराठे वीर दौडले 7 असं करत त्यांनी
ज्वाळा आपल्या अंगावर घेत पुढे ते निघून गेले. त्यांना माहिती होतं समोर मला काय दिसतं आहे, पण नाही, महाराजांना शब्द दिला आहे आणि तो करायला तो गेला आहे. 22 सप्टेंबर 1776, साधारण 100 वर्ष. हा अमेरिकन सोल्जर. मी का हे सगळं सांगते की सोल्जर कसा आहे. व्हॉट ही सेज, आय ओनली रिग्रेट दॅट आय हॅव बट वन लाईफ टू ले डाऊन फॉर माय कंट्री. हिज नेथन हेल. हा अमेरिकन सोल्जर. मगाशी आपण बघितले ते शिवाजी महाराजांचे, आत्ता आपण बघतोय हा अमेरिकन सोल्जर. पुढे जाऊया अजून 100 वर्ष. 25 ऑक्टोबर 1854, साधारण 100 वर्ष पुढे आलो, बरोबर. देर इज नॉट टू रिझन व्हाय बट टू डू अँड डाय. 600 ब्रिटिश सोल्जर्स होते रशिया विरुद्ध लढायला. ब्रिटिश क्रिमियन वॉर जे झालं, रशियाच्या विरुद्ध ब्रिटिश आणि फ्रेंच सोल्जर जेव्हा निघाले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्हाला जायचं आहे. आणि त्यांना माहिती होतं की ही ऑर्डर चुकीची मिळालेली आहे, ही नाही आहे बरोबर, कारण समोर तोफगोळे लावलेले आहेत आणि आपण जाणार म्हणजे आपण मृत्यूच्या जबड्यात आपल्याला पाय ठेवायचा आहे हे निश्चित माहिती असताना देर इज नॉट टू रिझन व्हाय बट टू डू अँड डाय. या सैनिकी परंपरेला सांभाळून त्याचा मान ठेवून ही मुलं पुढे गेली आणि ही ब्रिटिश सोल्जर्स सगळेजणं तिथल्या तिथे मारले गेले. केवळ मला दिलेला आदेश आणि माझं देशावरचं प्रेम. शिखर याच्याहून काय असू शकतं. हे आणि आपण यू विल कम डाऊन टू 1971 की जेव्हा हा जो नियाजी बसलेला आहे ढसा ढसा रडतोय आणि आमचे जनरल अरोरा तिकडे बाजूला बसलेले आहेत आणि आम्ही 93,000 कैदी घेऊन सीज फायर न होऊ देता आम्ही आफ्टर सेकंड वर्ल्ड वॉर बांगलादेशची निर्मिती करून एक राष्ट्र निर्माण केलं. हा आपला भारताचा 1971चा इतिहास आणि ह्याला तोड नाही. आम्ही एक नवीन राष्ट्र निर्माण केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये 1971 साली हे राष्ट्र निर्माण करताना कित्येक जणांनी आपले देह अर्पण केले. आज एक राष्ट्र निर्माण करणं ह्याच्यासारखं दुसरं काही धैर्य असू शकत नाही. याच्यावरचं शिखर काय, हे अपरिमित आहे, हे अगणित आहे, हे दिसत नाही आहे, हे वरचं आहे. सो शिखर कशाला म्हणावं हा मला जो प्रश्न पडतो तो इथे पडतो की आज आमच्या लोकांनी एक राष्ट्र निर्माण केलं आहे. आता 1971च्या युद्धावरच मी थांबते, मग तिथेच परत आलेले, कारण ही टेल आहे INS खुकरीची आणि त्यातला जो ब्रेव आहे कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला. जेव्हा पाकिस्तानकडनं जे सबमरीन आलं त्यांनी ह्या बोटीवरती हल्ला केला, बरोबर. कित्येक आमचे त्याच्यात मारले गेले लोक, पण जे जिवंत होते ह्या कॅप्टननी काय करावं, त्या सगळ्यांना त्या बोटीतनं बाहेर काढलं, जितकं जमेल तितकं त्यांना सगळ्यांना बाहेर केलं आणि शेवटचा जो सेलर उरला होता त्याला स्वतःचं त्यांनी जे लाईफ जॅकेट असतं ते स्वतःचं लाईफ जॅकेट त्याला दिलं. त्यांनी ते घेतलं, तो उतरला आणि जेव्हा त्यांची शिप, आता ते सगळे बघतायत की आता कॅप्टन खाली उतरणार, तेव्हा हा कॅप्टन डेकवरती शांतपणे सिगरेट ओढत डेकवरती बसून राहिला आणि तो शिप बरोबर सिंक झाला. कारण त्यांची जी परंपरा आहे कॅप्टन विल नॉट लिव्ह हिज शिप, आणि तो आपल्या शिप सकट खाली गेला. कशाला शिखर म्हणायचं, कशाला शिखर म्हणायचं, हा ज्याने त्यांनी विचार करावा असा आहे. विजेंद्र थापर वय वर्ष 24, जेव्हा 3 पिंपलवरती चढाई करायची त्याला सांगण्यात येतं. या कारगिल युद्धातल्या प्रत्येक वीराला माहिती होतं की जायचा रस्ता आहे, आपण येणार की नाही माहीत नाही, आणि समोर मृत्यू दिसत असताना धैर्याने पाय टाकणं याच्यासारखं शिखर दुसरं असूच शकत नाही. ह्या मुलांनी एक जे शेवटचं पत्र आपल्या वडिलांना लिहिलं आहे, वडील कर्नल थापर. 26 जुलैला 3 वर्षापूर्वी जेव्हा मी तिथे उभी होते तळोलिंगच्या समोर विजयस्तंभाजवळ, प्रचंड पाऊस होता आणि कर्नल माझ्या बाजूला उभे होते आणि त्या पावसामध्ये 26 जुलैचा सेरेमनी चालला असताना त्यांनी माझ्या डोक्यावरती ती छत्री धरली आणि मला वाईट वाटलं. म्हटलं कर्नल मी पकडते. त्याला तू काय समजतोस मला, ते असं मराठी बोलतात, तू काय समजतो मी काय म्हातारा झालो आहे. मी गन उचलली अंगावर आणि त्यांनी माझ्या डोक्यावर छत्र धरून मला तिथे उभं केलं आणि मी ते सगळं बघत होते. त्यांचं ते समोरून ह्या इथूनच त्यांचा मुलगा वर गेला होता, ह्या इथेच तो शहीद झाला होता, त्यालाच दरवेळेला सलामी करायला एक पिता तिथे येतो आणि तो इतक्या ताटपणे उभारून मला सांगतो, डोळ्यात अश्रू नाही आणायचे बेटा, माझ्या मुलाचं कौतुक करायचं, हे म्हणण्याचं धैर्य हिमालयाच्या वरचं मोठं धैर्य आहे. म्हणजे आपला
ज्या वयातल्या मुलांना आशीर्वाद द्यायचे त्यांच्यासमोर नतमस्तक होणारी जी पालक मंडळी आहेत त्यांना माझा प्रणाम. आणि त्या सगळ्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या देऊ. बाळ चालला से रणादारी बांधते तोरण, पंचप्राणाच्या ज्योतिनी तुझं करते औक्षण, एकही उंदका मुठा मुखा वाटे नाही काढणार, कारण मीच करून या ठेवली तुझ्या तलवारीचं धार. आणि म्हणून याचं पत्र त्याचे वडील वाचतात. Dearest Papa, Mama, Buddy and Granny, by the time you get this letter, I'll be observing you all from the sky, enjoying the hospitalities of Apsaras. I have no regrets. In fact, even if I become a human again, I will join the Indian Army and fight for my nation. The most precious thing that a human being has is life. So when a person says, I have no regret, means he puts whatever action he is doing, his nation, his mission, above his life. So that is why he is saying that I have no regrets. Forget about the regret of losing this life. He is prepared to give his next life also. I think it's one of the most remarkable documents I have read in my own military life. सैनिक बदलला नाही, समाज मात्र बदलला. सैनिक सामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे अशी गरज तुला का वाटली? परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन यकीनन, ये फैले हुए उनके पर बताते हैं, वही लोग खामोश रहते हैं ज़माने में जिनके हुन्नर बोलते हैं. आज आपल्या आयुष्यात बघ ना, किती मुलं येतात घरी, बॅच घेऊन येतात, मी अमुक अमुक मॅरेथॉन केलं, मला मिळालं, मग फेसबुकवर जातं सगळं, आणि मग हे त्याच्यावर अंगठे हे ते फुलं, असं बरंच काय काय येतं. छोट्या छोट्या गोष्टींचं आपण प्रचंड कौतुक करतो. आणि मग मला असं नेहमी वाटलं की ज्या मुलांनी आज पास नहीं कुछ भी देने को अपना यौवन देता हूँ करत आपलं 16व्या वर्षापासूनचं आयुष्य हे देशासाठी दिलेलं आहे, त्या लोकांबद्दल मला किती कमी माहिती आहे. आज त्यांना काय हवं आहे? त्यांना एक शाबासकी हवी आहे, एक त्यांना सपोर्ट हवा आहे, त्यांची पाठ आपण थोपटली पाहिजे. आपण हे करतो का? एक भीषण आशावाद आहे त्यांच्या खेळामध्ये. म्हणजे आयदर तुम्ही जिंकता किंवा तुम्ही यू आर नॉट देअर. तिथे रनरअप नाही आहे. गोल्ड मेडल चुकलं तर ब्रॉन्झ किंवा सिल्वर मेडल नाही आहे. आयदर तू आहेस नाही तर तू नाही आहेस. ह्याची जाण सैनिकाबाबत आपल्याला आहे का असं मला सतत वाटत राहिलं. आणि प्रत्येक वेळेला मला वाटत राहिलं की ह्या त्यागाला मी लायक आहे का. म्हणजे कुठेतरी मला असं वाटलं की राज्यघटना जेव्हा केली आपली बनवली गेली तेव्हा त्या राज्यघटनेने आपल्याला 2 R दिले होते बघा. एक दिलं होतं राईट आणि दुसरी दिली होती रिस्पॉन्सिबिलिटी. आम्ही ते रिस्पॉन्सिबिलिटीचं नाव स्वातंत्र्य केलं. आणि म्हणून आम्ही विचारांचं स्वातंत्र्य, उद्दामपणे वागण्याचं स्वातंत्र्य, स्वैराचाराचं स्वातंत्र्य अशी त्याला सगळ्याला ती लेबलं दिली. म्हणून आम्ही बेपणा कसंही वागू शकतो हे स्वातंत्र्य आम्ही वापरलं. आम्ही रिस्पॉन्सिबिलिटीचं गाठोडं वर टाकून दिलं माळ्यावरती. पण त्या स्वातंत्र्याची किंमत कोण भरतं? तू घरात राहतो त्याचं बिल भरतो, रेंट भरतो, किंवा आपण काय मेंटेनन्स देतो, हॉटेलात खातो त्याचं आपण पैसे भरतो, कपडे घालतो त्याचे पैसे देतो, पेपर वाचतो त्याचे चष्मा घेतो त्याचे पैसे देतो. पण हे जे स्वातंत्र्य आज आता आपण इथे सगळेजण बसलेलो आहोत आणि आपल्याकडे वरून अजिबात बंबार्डिंग होत नाही आहे की आपल्याला मस्तपैकी शांतपणे ऐकायला मिळतं आहे, हे स्वातंत्र्य किसकी बदौलत हम ले रहे हैं? हमारे सोल्जर्स की बदौलत. फ्रीडम इज नॉट फ्री माय डियर, फ्रीडम इज नॉट फ्री. एव्हरी डे सोल्जर गिव्स हिज लाईफ सो दॅट वी कॅन लिव्ह अवर्स. आणि हे युद्धाच्या पलीकडे आहे. आपल्याला वाटतं युद्ध म्हणजे सैनिक. नो. त्याच्या आयुष्यात तो जेव्हापासून पाऊल टाकतो तेव्हापासून ते युद्ध आहे आणि ते आपण समजलं पाहिजे. आणि मला म्हणून नेहमी वाटतं की त्याची रिलिजन जी आहे ती माय नेशन. हां, म्हणजे सोल्जरची एक व्याख्या तू केली असती. आपण बघूया की सोल्जरचा धर्म आहे माझा देश, त्याची जात आहे सोल्जर, सैनिक. आणि बिईंग अ सोल्जर इज अ वे ऑफ लाईफ. त्याच्यासाठी ती जीवनशैली आहे त्याची. आणि तो बदलला नाहीये, समाज बदलला आहे. समाज बदलला. आणि कारण 400 वर्षाचा तुला इतिहास दाखवला. आपल्या प्राणाला कवडीमोल किंमत देणारी आमची ही सर्व शूरसेना आपल्याला जेव्हा आपल्यासाठी करते तेव्हा मला असं वाटतं की कुठेतरी मी त्यांच्या त्यागाला लायक आहे का हा प्रश्न सातत्याने माझ्या मनात येतो. जो गेली 14 वर्ष आहे. बरोबर. तो सुटला नाही अजून. तू जेव्हा अगदी पहिल्यांदा गेलीस ती कारगिलला
एक पर्यटक म्हणूनच गेली होतीस, राईट. नाही का? तिथून तुला हा एक नवीन वळण तुझ्या अख्ख्या आयुष्याला मिळालं, नाही का ताई? बरोबर. तेव्हा काय झालं नेमकं? आपण सैनिक जेव्हा म्हणतो तेव्हा मी युद्धाबद्दल बोलले तर लोकांना वाटतं की युद्धामध्येच, पण सबमरीनमध्ये मी गेले. सबमरीन मी का सांगते, कारण आमचे काही नतदृष्ट लोक, एक अशी चौकोनी खिडकी असते बघा टी व्हीवर, त्यात बरेच जण असे ओरडत असतात आणि एक मेन माणूस असतो आणि मग सगळेजण काय 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 काय. एक ही सबमरीन जेव्हा हादसा झाला तेव्हा ज्याला अक्कल आहे तो बोलत होता, ज्याला अक्कल नाही आहे तो बोलत होता. आम्ही सैनिकांबद्दल काहीही बोलतो कारण ते त्याचा प्रतिकार करायला येत नाहीत. बोला तुम्हाला काय बोलायचं ते. तेव्हा मला कळलं की जो कोण बडबडत होता त्या हादस्याबद्दल तो गेला आहे का त्या सबमरीनमध्ये. मला डाऊट आहे. आयव्हरी टॉवरमध्ये बसून सैन्य दलाबद्दल बोलायचं नाही, बिलकुल बोलायचं नाही. स्वतः जा, बघा आणि अंडरस्टँड करा. सो मी जेव्हा याच्यामध्ये गेले तेव्हा मला लक्षात आलं की तिथे तुम्हाला आत जायला त्या सबमरीनमधनं ते जे हे ढक्कन आहे ना, लाईक एक इथे गटरसारखं एक ढक्कन दिसतं आहे, ते त्यांनी उघडलं आणि मी आत उलटी होऊन गेले. माझ्या लक्षात आलं असं आत जावं लागतं. इट्स लाईक अ सिलेंडर. प्रत्येक इथून तिथे एवढीशी जागा आहे, एवढीशी जागा आहे. केबिनमध्ये जाताना वाकून जायला लागतं आणि त्याच्यापुढे ही मुलं हसतायत आणि तिथे मशिनरीच आहे, तिथे जागाच नाही आहे. मी म्हटलं अरे तुम्ही हे सगळं कसं करता, तुम्ही हसता असे आणि तुम्हाला जागा कुठे येते, तुम्ही 10 माणसं जाणार का? तेव्हा तो बोललो सबमरीनमधनं आम्ही 42 जणं जातो, काल 56 जणं गेलो, आज आम्ही 48 जाणार. किती दिवसांसाठी? मे बी 36, मे बी 63. 24 वर्षाची मुलं. आणि ही जेव्हा ते मशीन बंद होऊन ते पाण्याखाली येतात, सगळा संपर्क घराशी सुटलेला आहे, काही नाही, आणि ती हसतात. तर मी त्याला म्हटलं अरे हे काम तुम्ही कसं करता? तेव्हा त्यांनी मला सांगितलं हम काम कहाँ करते, हम एन्जॉय करते. म्हटलं तिथेच काम संपलं. ह्या नेव्हीच्या मुलांनी 300 दिवस आपल्यासाठी जेव्हा पाण्याखाली राहायचं तेव्हा हातो की वरती 18,000 20,000 फुटावरचा आमचा एअरफोर्सचा मुलगा, पाण्याखाली 400 मीटर असलेला मुलगा आणि जंगलामध्ये, रेगिस्तानमध्ये, डोंगरामध्ये, चिखलामध्ये असा जाणारा मुलगा, हे सगळेजण कोणासाठी उभे आहेत हे मला समाजाला सांगितलंच पाहिजे. म्हणून खरं तर ही सुरुवात झाली. आणि जेव्हा मी हे कोहिमाला वाचलं, वेन यू गो होम टेल देम ऑफ अस अँड से फॉर युअर टुमॉरो वी गेव अवर टुडे. माघारी जेव्हा जाल परतून ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा तुमच्या उद्यासाठी आम्ही आमचा आज दिला. ही त्यांची गुणवैशिष्ट्य आहेत. ह्याच्यामुळे तू प्रभावित झालीस आणि तुझं आयुष्य बदललं. तर मग भारतीय सैनिकाची गुणवैशिष्ट्य कोणती? लढवय्या जवान, परिपक्व नेतृत्व, उच्च मनोबल. हा तुमचा विषय आहे, मे यू कॅन अंडरस्टँड दिस बेटर व्हॉट इज उच्च मनोबल. आणि सर्वधर्म समभाव नाही बरं, धर्मनिरपेक्षतेवर आधारित आणि सहिष्णुतेवर आधारित चारित्र्य संपन्नता, हे सगळे गुण आमच्या सैनिकांचे आहेत की ज्याच्यावर आधारित आज आमची मुलं हे काम करत आहेत. आय टेल यू वन थिंग की कदाचित मला मगाशी आपण बोलताना की मानसिकता काय असते सैनिकांची. कॅन यू सी दिस? LOC आहे. दिस इज लाईन ऑफ कंट्रोल. त्यांना स्वतःला सीमांच्या मर्यादा आणि मर्यादांच्या सीमा आमच्या सैनिकाला माहिती आहे. ही LOC तुमच्या आणि माझ्या जीवनात पण आहे. आम्ही पाळतो का हा प्रश्न आहे. ती त्यांच्यासमोर आहे कारण हे कुंपण आहे. आता त्याच्यातली तू मानसिकता, आय थिंक यू कॅन टेल मी बेटर. हे जर डे पेट्रोलिंग आहे, मी LOCवर गेले तेव्हाची गंमत सांगते की हे नाईट पेट्रोलिंग आहे. किर्र काळोख म्हणजे काही शब्द कमी पडतात. मी जसं म्हटलं ना, शिखर हे नाहीच आहे, ते बियॉन्ड आहे. हे सगळं बियॉन्ड आहे बरं, हे सगळं बियॉन्ड आहे. काळोखाची काय असू शकते? काळोख म्हणजे ती कल्पनाच न केलेली बरी. इतक्या काळोखामध्ये व्हॉट ही सेज, युअर नाईट, ऐका ना तो काय म्हणतो, युअर नाईट आय एम अवेक, यू आर सेफ. पुढे ही तुला LOCची लाईन दिसते, बरोबर आहे. हे कुंपण म्हणजे त्याची LOC बरं, हे त्याचं संरक्षण की ज्याच्यावरती गादी घालून बर्फ पडल्यावर त्या समोरच्या भागातले लोक आपल्याकडे येऊन आपल्याच ढोकमध्ये आपल्याच देशाचे गद्दार त्यांना राहायला ठेवतात. आपल्याच आर्मीची मुलं त्यांना मेडिकल फॅसिलिटीज देतात. आपलीच आर्मीची मुलं LOCवर त्यांच्या मुलांना शिक्षण देतात. आमची सैनिक ते काय फक्त बंदूक घेऊन नाही रे उभे, ते त्या भागामधलं एक सामाजिक स्वास्थ्यसुद्धा सांभाळते. ते डॉक्टर्स आहेत. ते सगळं करत असतानासुद्धा काही गद्दार त्यांनाच आपल्या ढोकमध्ये ठेवतात आणि यांच्या विरुद्ध पुढे पाठवत असतात. मैं गद्दारी का आलम कुछ इस कदर है यारो कि सरहद पर खड़ा जवान भी सोचता होगा हमला अंदर से है या बाहर से. हे गद्दार इकडे पण आहेत,
हे फक्त तिकडेच आहेत असे नाही, हे आपल्या समाजात पण गद्दार आहेत. आणि त्यांना तो म्हणतो माय लाईफलाईन द ओनली फेन्स, सीझन चेंजेस माय ड्युटी सेम. आणि मग त्यांचे जे फ्रेंड्स आहेत, त्यांचे हे कंपॅनियन्स आहेत, माणसापेक्षा कधीकधी ही जास्त जीवाभावाची असू शकतात. आणि आता ही त्या युनिटमध्ये मी गेले ना, तिथे 10 जणं, हां ना, तर एक जण बंदूक घेऊन उभा आहे तिकडे बघत, तेव्हा दुसरा कटिंग करून येतो, भाजी चिरतो, तोपर्यंत एक कोणतेही करतो, मग हा जातो, हा बंदूक घेतो. म्हणजे सगळं काही त्यांचं त्याच्यामध्येच आपापसात चाललं आहे. 1 स्टार कुक हाऊस बट 5 स्टार फूड. आणि मग शेवटी तो म्हणतो गुड ह्युमन मेक्स एव्हरीथिंग टॉलरेबल. मानसिकता काय आहे ती ही आहे, ही मानसिकता आहे. आणि मग तो म्हणतो त्याच्या पुढे जाऊन रोमॅन्सिंग LOC, म्हणजे ह्या LOCला जर कोणी रोमॅन्सिंग LOC करत एखादं बुक लिहित असेल तर त्या सर्व सैनिकांना आपला साष्टांग दंडवत म्हणायला पाहिजे. आणि आपणच शोधूया त्यांचं शिखर काय आहे ते. वा. या सैन्या इतकीच आपली निमलष्करी दलं जी आहेत, पॅरामिलिटरी फोर्सेस, जी, ज्यांच्याबद्दल आपण कमी बोलतो पण ते खूप महत्त्वाचं काम करतात. ॲब्सोल्यूट. म्हणजे काय झालं माहिती आहे, मी एक 14-1 वर्षानं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स याच्यामध्ये गुंतत होते. रादर आर्मीशी खूप, आर्टलरी असो, आर्मर्ड असो, इन्फंट्री असो. एक दिवस असं झालं, मी हे पुस्तक लिहिलं, जनरल अनबुनी बुक. आपलं तिसरं वर्ष की 26 जुलैला आपलं पुस्तक रिलीज झालं. दॅट वॉज तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा, नॅचरली जे इम्बाईब झालं होतं त्या कोहिमामध्ये माझ्यावर, ते पुस्तक मी लिहिलं. आणि मी विशाखापट्टणमच्या एअरपोर्टवर बसले होते, माझं प्रेझेंटेशन एक करून आले आणि मला फोन आला. आणि मी त्या फोनवरती हॅलो असं म्हटल्यावर एकाने सांगितलं मावशी बोलू का, वेळ आहे का? म्हटलं येस. जय हिंद मावशी. म्हटलं जय हिंद, म्हणजे आमचा फौजी. मग तो बोलला की मी आत्ता तुझं पुस्तक वाचतो आहे आणि ते माझ्या बंद्यांना मी वाचून दाखवतो आहे. तो म्हणे का अरे व्हेरी गुड. मग मी म्हटलं कुठे आहेस तू आत्ता? तो बोला मी कुपवाडाच्या इंटिरियर आहे. म्हटलं तुझं युनिट कुठलं? तेव्हा तो एकदम म्हणाला की मावशी मी ना आर्मीत नाही आहे, मी CRPFमध्ये आहे. त्यांनी असं म्हटल्यावर मी म्हटलं हां. त्यांनी मला तिथून विचारलं मावशी तुला CRPF माहिती नाही आहे ना? तर मी म्हटलं हां ते आत्ता मी एअरपोर्टला आले, ते बाहेर उभे आहेत ते. तुला नाही, ते CIFSचे आहेत, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणून आम्ही काम करतो. आणि आम्ही मिलिटंट अटॅक्समध्ये, आम्ही छत्तीसगडला असतो, आम्ही बिजापूरला असतो, आम्ही मिलिटंट अटॅक फेस करतो, आम्ही जंगलात असतो, आम्ही दंतवाडामध्ये असतो. आणि मी ऐकत राहिले. तो बोला तुला वेळ आहे? म्हटलं सांग सांग सांग. आणि मी सांगू डॉक्टर, मला इतकी लाज वाटली की ह्यांच्याबद्दल मला काही माहिती नाही. BSF मला माहिती होतं, टू दॅट एक्सटेंट मला ITBP माहिती होतं, पण मला CRPF माहिती नव्हतं. आणि मग मी जरा थोडा अभ्यास केला आणि मग मी त्याला म्हटलं की बच्चा CRPF के बारे में जान लूँगी पक्का. आणि मी पुढच्या माझ्या कार्यक्रमांमध्ये CRPFबद्दल बोलेल. मला त्याचा हुंदका ऐकू आला. मग आम्ही दिवाळी विथ सोल्जर करायला CRPFमध्ये गेलो, पुण्याला तळेगावला. तिथले जे कमांडंट होते टोप्पो म्हणून, त्यांना असं आधी आम्हाला त्यांनी आत घेतल्यावर ते म्हणाले ऐसा कोई करता है हमको मालूम नहीं है. म्हटलं हम आपके लिए ग्रेटिट्यूड्स लेके आए, दिवाली आपके साथ मनाना चाहते, आपको गिफ्ट देना, आपने जो काम किया इसके लिए. एक कमांडिंग अफसर तिथे बसून जेव्हा खाली इकडे तिकडे बघतो तेव्हा लक्षात येतं त्याला त्याचे अश्रू मला दाखवायचे नाही आहेत. म्हणून मी शांत राहिले. सैन्यदल असू दे, BSF असू दे, CRPF असू दे, हे सगळे गट आहेत, पण शेवटी सैनिक हा सैनिक आहे, त्याचं देशप्रेम हे देशप्रेम आहे. या अशा सैनिकांना समजून घेण्यामध्ये भारतीय नागरिक कुठे कमी पडतो? सैनिक ही बोलायची गोष्ट नाही आहे, सैनिक समजायची गोष्ट आहे. गुलजार साहेब म्हणतात गलती शायद मेरे लिखने में है, मैं एहसास लिखता हूँ, लोग अल्फाज पढ़ते हैं. हमें अल्फाज पढ़ने की आदत हो गई है. अगर हमारा एहसास होगा तो महसूस करेंगे कि क्या होता है. आणि हे जे सगळे बसलेत ना, आपण सगळे आहोत ना, यांना कधी कधी काय माहिती आहे, अनभिज्ञ असतो आपण, आपल्याला माहीत नसतं. माझा ह्या आपल्यासारख्या सगळ्या लोकांवरती, सद्विवेकबुद्धी असलेल्या लोकांवरती मला अजिबात काय म्हणायचं नाही, कारण दे आर नॉट अवेअर. 14 वर्ष जेव्हा मी अवेअर करते तेव्हा ते म्हणतात मावशी आम्हाला माहीत नव्हतं, पण तू आज सांगितलं ना, यस
त्यामुळे इट इज नॉट दॅट दे आर नॉट बॉदर्ड किंवा दे आर नॉट कन्सर्न, दे आर कन्सर्न, पण त्यांना माहीत नाही कारण घरटी एक सैनिक नाही आहे. राग कुठे येतो की जिथे काही आपल्या स्वार्थासाठी सैनिक वापरतात, काही निबर कातडीचे लोक आहेत की ज्यांना त्याच्या सुखदुःखाशी काही पडलेलं नाही, तो जो समाज आहे ना त्या समाजाला खडबडून जागं करण्याची गरज आहे. हा समाज माझ्याशी जुळलेला आहे. हे आम्ही सगळेजण जे आहोत, आपण ज्या घरातनं आलेलो आहोत, आपण इथे सगळे बसलेलो आहोत, ह्या सगळ्यांना हे सैनिकांबद्दल आदर आहे, नितांत आदर आहे. फक्त तो थोडासा एक पेटवत जायला गेला तर तो पेटतो आणि त्याची मशाल होते. पण निबर कातडीच्या लोकांचं काय करायचं हा मात्र मला प्रश्न आहे. आता तुझ्या त्या टर्निंग पॉईंटकडे येऊ की जो 2004 साली तुझ्या जीवनामध्ये आला की तू एक पर्यटक म्हणून कारगिलला गेलीस. तिथं काय झालं? आम्ही भटकायला गेलेलो कारगिलला. मी आणि तू बँकेत काम करणारी एक मध्यमवर्गीय, बढिया जिंदगी, बढिया जिंदगी, एकदम 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 म्हणजे माझ्याजवळ शून्याच्या पुढे 1 2 3 4 आकडे होते बरं. शून्य बिन्य काय नव्हतं. मला छान व्यवस्थित बँकेत नोकरी, नवरा बँकेत, व्यसनी नसलेला चांगला नवरा, मानसिकदृष्ट्या दुर्बल नसलेला, मुलगी चांगली शिकणारी, आणि मी नाटकं करत होते, थिएटर करत होते, सिरियल्स चालल्या होत्या. अरे और क्या चाहिए, 5 उंगलियां घी में थी हमारी. माझ्या आयुष्यामध्ये रिग्रेट म्हणजे मुलीला 99 मार्क, हे माझी रिग्रेटची कल्पना. आय ओनली रिग्रेट दॅट आय हॅव बट 1 लाईफ टू ले डाऊन फॉर माय कंट्री म्हणजे मला धस्स झालं होतं. किंवा माझा सॅक्रिफाईस म्हणजे माझ्या बँकेतल्या माणसाला मी जॉब करताना माझी लीव कॅन्सल करून त्याला दिली, कारण पण पुढे मी वाढवून घेतली, हा माझा सॅक्रिफाईस होता. आणि देशाबद्दल प्रेम म्हणजे 26 जानेवारी 15 ऑगस्ट भारत माता की जय, आणि तीसुद्धा सुट्टी जर लागून आली बँक हॉलिडे तर घुमने निघलो. इथपर्यंत माझं देशप्रेम होतं. माझ्या घरामध्ये सुद्धा जो भाचा होता, आते बहिणीचा मुलगा, तो NDAत असताना मी जेव्हा तिने मला सांगितलं की त्याची NDAची आज सेरेमनी आहे, तो आता पासिंग आउट परेड आहे, तेव्हा मी अच्छा असं करत मी माझ्या एक रियुनियनच्या पार्टीला गेले होते. इतपत माझं आयुष्य होतं. पण माझी ह्या आयुष्यात चालणारी रेल्वे अचानक एका स्टेशनवर आली, ज्या स्टेशनचं नाव होतं सैनिक, आणि ती तिथेच अडकली 2004 सालापासून. कारण मला तो नवीन होता, त्याला मी नवीन होते. एकमेकांना जोखण्याचं काम मी त्या स्टेशनवर करत गेले. आणि आज मला वाटते मी तिथे खूप छान आहे, कारण मला सगळं वेगळं कळलं. मला तिथे गेल्यावर कळलं की आयुष्यामध्ये माणसं किती वेगळ्या तऱ्हेने जगत आहेत. आत्ममग्नतेमध्ये आम्ही आमच्याच पोळीवरती किती लोणी, किती तूप, किती मी काय घेते हे न घेता तो आपल्यातलंच शेअर आयुष्य करतो आहे दुसऱ्याला. म्हणजे एखादा जेव्हा पुढे पाऊल टाकतो तेव्हा त्याला कव्हरिंग फायर देणारा मुलगा, त्याला वाचवायचा असेल तर स्वतःचाही जीव द्यायला पुढे जातो. आणि हा त्यांचा स्वतःवरचा असलेला बॉन्डिंग आणि हा विश्वास जो आपल्या समाजात मी बघितला नाही. आज जर वडील गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी भावानी फोन केला तर तो भाऊ म्हणतो हा आता प्रॉपर्टीतला हिस्सा मागतोय. हा अविश्वास आमच्या समाजात आहे. पण तिथे मी जर त्याला सांगतोय मला कव्हरिंग फायर दे, तर हा गनर मे बी तो असलम आहे, मे बी तो हरिंदर आहे, मे बी तो एखादा श्रीराजन आहे, किंवा मे बी तो एक अजून कोणी थापा आहे, पण त्यांना तो विश्वास आहे की तो परफेक्ट तो देणार. हा विश्वास मी तिथे बघितला. आणि ते सगळं जेव्हा मी बघितलं तेव्हा मला वाटलं समाज म्हणून आम्ही काय करतोय. आज हे सगळं करताना तिथली ती हवा, तिथलं ते -32 डिग्री टेम्परेचर असेल तेव्हा ते कसे हे सगळं जेव्हा तिथे जाणवलं. आणि मग तिथे आम्ही जेव्हा त्या उभे राहिलो तोलोलिंगसमोर, तेव्हा मग ते सगळं अंगावर आलं. आणि मग तिथे उभं राहून मात्र मी एक ओध घेतली, आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबायचं, किंवा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हे मला माहिती आहे, किंवा मेरी झांसी नहीं दूंगी हे माहिती येतं. मला हेही माहिती हवं की या तो तिरंगा लहरा के आऊँगा या तिरंगे में लिपट कर लेकिन आऊँगा ज़रूर, हा मुलगासुद्धा मला माहिती हवा. मला जर शिवाजी महाराज आजपर्यंत माहिती आहेत, मला जर मुरारबाजी माहिती आहेत, मला जर बाजीप्रभू देशपांडे माहिती आहेत, तर मला का माहिती नाही अनुज नय्यर, का मला माहिती नाही राजाराम जो लिहितो बायकोला की मी चाललोय वर, आलो तो भेटू, नाही तर मी या देशासाठी प्राण अर्पण करायला तयार आहे. ही सगळी मंडळी ज्यांनी आज 99 सालामध्ये, मी 99वर अडकले कारण 71 साली मी जरा लहान होते, शाळेत होते, त्यामुळे मला ते जाणवलं नाही. पण 99 साली माझी मुलगी 20 वर्षाची होती.
आणि त्याच वयाची मुलं जेव्हा वर जाताना मागे फिरू की नाही माहीत नसताना पावलं टाकत जर गेली तर माझी हीच जबाबदारी आहे की ह्या मुलांना मी जिवंत ठेवीन. आणि ही ओथ मी तिथे घेतली आणि त्याप्रमाणे 14 वर्ष त्या प्रांतात लोकांना घेऊन जाते. आणि जसे शिवाजी महाराजांची कौनं गाणारे भाट आहेत तशी मी त्यांची भाट होऊन आज उभी आहे, हे मी तेव्हा ठरवलं. सैनिक, सीमेवर लढणारा, देशाच्या सीमा सुरक्षित राखण्यासाठी प्राणांची आहुती देणारा, देश हाच धर्म आणि देशाचं रक्षण करणारा सैनिक हीच जात मानणारा, आपल्या सुरक्षिततेसाठी ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता उभा ठाकलेला सैनिक. याच सैनिकांप्रती आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती आदर निर्माण व्हावा, देशप्रेमाची ज्योत प्रत्येक भारतीय तरुणाच्या मनात सातत्यानं तेवत राहावी, या उद्देशानं मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्रीनं पदर खोचला. हम सब कुछ कर सकते हैं, हमें सब कुछ करना है यहाँ रह के. मुझे आजकल सैनिक बोलते हैं कि मासी एक काम कर, इस समाज का टेक्सचर सुधार. माय डियर फ्रेंड लिसन, सैनिकों के लिए कुछ नहीं करना है, हमें अपना समाज का स्तर सुधारना है, जो टेक्सचर है वो बदलना है. लेट अस बी वर्दी ऑफ देयर सैक्रिफाइस. जय हिंद. केवळ पैसा आणि प्रसिद्धी यामागे न लागता तरुण पिढी देश कार्यासाठी रुजू व्हावी, या उद्देशानं 4 ऑक्टोबर 2009 साली लक्ष्य फाउंडेशनची स्थापना झाली. जम्मू काश्मीरमध्ये लडाख, श्रीनगर, आसाम, अरुणाचल प्रदेश येथील फॉरवर्ड पोस्टवरील सैनिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून ऋणानुबंध जुळला. दरवर्षी 26 जुलैला द्रास इथे होणाऱ्या विजय दिन सोहळ्यात लक्ष्य फाउंडेशनचा सहभाग उल्लेखनीय ठरला. दिवाळी विथ सोल्जर, व्हॅलेंटाईन माय सोल्जर, युवा प्रेरणा, एक पंथी एक सैनिक. सैनिकांच्या प्रती जनमानसात लोकजागृती निर्माण करण्यासाठी विविध पुस्तकांचं प्रकाशन, शाळा कॉलेजांमधून जागृतीपर कार्यक्रम, अशा अनेक उपक्रमांमधून संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई हे रोपटं वाढवत आहेत. And then I realized it was written on the banner amidst those flags, कारगिल के शहीदों की याद में. मेरा देश मेरी पहचान, मेरा देश मेरी पहचान. जान हमारी हिंदुस्तान, शान हमारी हिंदुस्तान, इस वतन पर हम कुर्बान. मेरा देश मेरी पहचान, मेरा देश मेरी पहचान. जवानांप्रती हे कार्य पाहून विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्था लक्ष्य फाउंडेशन बरोबर जोडल्या गेल्या. आपल्यासारख्या असंख्य देशभक्तांच्या रूपानं लक्ष्य फाउंडेशन करीत असलेलं हे छोटंसं कार्य घराघरात जाज्वल्य राष्ट्राभिमानाची ज्योत प्रज्वलित करेल, यात शंकाच नाही.
लक्ष फाउंडेशनचे आगामी उपक्रम काय काय आहेत ताई? मला असं वाटलं 3Cs 4Ds वर एक करावा. तो एक उपक्रम आम्ही सुरू केला शाळा कॉलेजेसमध्ये. पुढचा उपक्रम हा मेरा देश मेरी पहचान, जी मी आता क्लिप दाखवली तो आम्ही गेल्या वर्षी केला, की ये देश ही मेरी पहचान है, बस उसके आगे कुछ नहीं. तो आम्ही कारगिलला केला. आता पुढच्या वर्षी तो आम्ही द्रास, काक्सर, बटालिक या सगळ्या प्रांतात जिथे जिथे आमचे सैनिक लढले, कारण 20वा वर्ष आहे कारगिलचं. आणि मग तो मला उरीला करायचा आहे, तो मला श्रीनगरच्या कुपवाडात करायचा आहे. आणि त्या प्रत्येकाला अरे भाई हे आपला देश आहे, ही आपली सीमा आहे आणि आपण ह्याच्या पल्ल्याडच्या लोकांना कशाला आपण त्यांना आपल्याकडे खेचून घ्यावं, आपण आपलं मस्त जगावं आपल्या देशातले, आपल्याला त्यासाठी त्या देशाची जोडून घ्यायचं यूथला, असा एक उपक्रम आहे. आणि बाकी आमचे तर व्हॅलेंटाईन म्हणून फेब्रुवारीत मोठा कार्यक्रम करतो आहे मुंबईत, की जेणेकरून व्हॅलेंटाईन डेला उन्माद 14 फेब्रुवारीचा संपला की मग आपण खरे सैनिकांचे व्हॅलेंटाईन होऊन माय सोल्जर माय व्हॅलेंटाईन. या सोल्जर माय व्हॅलेंटाईन, तो एक मोठा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे, जेणेकरून सैनिक पोचवायचा आहे सगळ्यांपर्यंत. क्या बात. म्हणजे 14 वर्षापूर्वी जो काही एक परिवर्तनाचा क्षण आला, त्यामुळे जणू काही तुझ्या जीवनामध्येच एक वेगळं शिखर निर्माण झालं असं आपल्याला म्हणता येईल, किंवा एक वेगळी वाटचाल निर्माण झाली. वाटचाल. वाक्य पूर्ण करा. वाक्य मी सांगतो तुला. पुनर्जन्म मिळणारच असेल तर पुढच्या जन्मी मी. पुनर्जन्म मिळावा तर तो चतुरस्त्र व्यक्तिमत्वांना मिळावा, ज्यांचा या देशाला उपयोग आहे अशा लोकांना मिळावा. मला काय, मी भुईला भार आहे काय, नाही काही फरक नाही पडत. आणि जी मुलं आमची ही सगळीजणी सायंताऱ्यासारखी जन्माला आली आणि प्रभात स्वप्नासारखी निघून गेली, त्यांनी त्या जन्माचं वाटप त्यांच्यामध्ये व्हावं. क्या बात. कारगिल युद्ध स्मारकापुढे उभं राहताना मी एक हे होतं, वॉन्ट टू डू समथिंग फॉर द सोल्जर, बी अन इंडियन वर्थ फायटिंग फॉर, याच्यासाठी आम्ही काम करतो आहे. नाव यू से की कारगिलच्या इथे मला त्याच्यात 2 तुला विजयस्तंभ दाखवायचे आहेत. हा 25 इव्हिनिंगला असतो, 25ची संध्याकाळ आणि 26 जुलैमध्ये जेव्हा मी इथे उभी राहते याच्यासमोर, तेव्हा हे जे सगळे पण त्या प्रत्येकाच्या नावाने मागे बघ त्यांची लिहिलेली अक्षर आहेत सुवर्णाक्षरांनी, वय वर्ष 22-23 वर्षाच्या मुलांची. मला असं तिथे उभं राहिलं ना की असं वाटतं त्या यू कॅन सी अंधार. आत्ता एवढं उजेड असताना, मागे 99 साली हे काही नसताना काय असेल. आणि मला असं दिसतं की ती मुलं चालली आहेत वर, सगळी पाठीवर घेऊन वजन 25 किलो वजन, वरून स्नायपर आला तर गोळी लागते तरीसुद्धा पुढे जात आहेत, रिकॅप्चर करण्यासाठी जात आहेत. आणि कोणी लिहितं आहे पत्र वडिलांना की मी पुढचा दिवस नसेल, कोणीतरी लिहितं आहे मी घरी पोचलो तर सांगेन, कोणतरी म्हणतं बाबा मी छातीवर गोळी घेणार पाठीवर नाही. असा एक कल्लोळ मला तिथे उभं राहिल्यावर दिसतो. आणि तो कल्लोळ बघून मी तिथे निशब्द होते. पण तेच जेव्हा मी 26 जुलैला तिथे जाते, नेक्स्ट डे मॉर्निंगला सगळं आभाळ असं खुललेलं असतं, ते डोंगर दिसतात, तिथे तोलोलिंगलेलं दिसतं, तिथे विजयस्तंभ दिसतो. आणि मग मला असं वाटतं ही सगळी वर बसली आहेत मुलं आणि ती तिकडे म्हणतात की आम्ही रियुनियन करायला आलेलो आहे बरं का, आणि तुम्ही सगळे आलेत ना खाली, अरे वा व्हेरी गुड, नाईस नाईस, वी आर हॅपी, येत जा असेच, आमची आठवण ठेवा, निदान 26 जुलैला तरी ठेवा. आणि ते सगळेजण बाय करून सांगतात पुढच्या वर्षी जरूरी आहे. माझ्या मनातली अत्यंत प्रबळ इच्छा आहे की सैनिक पोचवायचं लक्ष फाउंडेशनचं काम लवकरात लवकर बंद व्हावं आणि लक्ष फाउंडेशन बंद व्हावं, प्रत्येकाच्या मनामध्ये तो सैनिक जात राहावा. मनाचं तारुण्य राखायचं तर प्रत्येकाने. तारुण्य म्हणजे माझ्या कल्पना वेगळ्या आहेत. हो. पिवळ्या पानाचा देठक हिरवा करत बरमुडा घालून केसांना कलप लावून नाचणाऱ्या बाईंना मी तरुण समजत नाही. आपण आपलं वय छानपैकी त्याचा एक असा रुतबा घ्यावा ना, त्या वयाचा एक डेकोरम असावा आपल्या वयाचा. माझ्या मते तारुण्य म्हणजे चैतन्य. माझ्या मते तारुण्य म्हणजे उंच पहाडावरून असा जोरात कोसळणारा धबधबा. माझं तारुण्य म्हणजे हास्य. तारुण्य म्हणजे शिस्त, निष्ठा, 24 तास काम. तारुण्य म्हणजे शिवकुमार शर्मांची संतूर जी भरून जाते. तारुण्य म्हणजे आमच्या झकीर हुसेनचा तबला जो अख्खं वातावरण भरवून टाकतो. तारुण्य म्हणजे वयाची बूज राखत अतिशय ग्रेसफुली स्वीकारलेलं वार्धक्य. आणि त्याचं उदाहरण म्हणजे आमचे APJ अब्दुल कलाम आणि बाबासाहेब पुरंदरे. याच्यापुढे तारुण्य काय असू शकतं? वा. तिरंगा म्हणजे माझ्यासाठी 2 प्रकारे मला दिसतो. जेव्हा तिरंगा लहरताना दिसतो ना,
हा आत्ता मी इथे तुम्हाला दाखवते, तो तिरंगा लहरताना दिसतो तेव्हा माझ्या अंगावर असं अभिमानाचं रोमांच येतो. येस, हा माझा तिरंगा आहे. पण तोच जेव्हा गुंडाळून येतो तेव्हा मग ते अश्रू असतात आणि अंगावरती एक काटा असतो आणि हाताने बंधन असतं. वा, सैनिकावरती लिहिलेली तुझी एक कविता आहे, ती जरा आपण पाहूया. काय असतं माहिती आहे, एकत्रित केलेले जे आपण इच्छा करतो ना चांगल्या, त्याचं फळ खूप येतं कृतीपेक्षा, असं मला वाटतं. तर तेव्हा मी दिवाळीत आता गेले तेव्हा म्हटलं की ऐ दोस्त, आपके साथ चंद लम्हे बिताकर जीवन संपन्न होता है. हम भारतवासियों का इस ज्योति में लिपटी हुई दुआएं लाए हैं, रोशन रहे आशियाना आपका. सफ़र बहुत कठिन है दोस्त, ना होना कभी उदास. दिल से दिल का रिश्ता है हमारा, मन में रहे यह एहसास. हवा के साथ चलते हैं हम, हवा के साथ चलते हैं हम, हवा का रुख बदलते हो आप. आपकी तारीफ़ में कुछ कहने नहीं मिलते कोई अल्फाज. इतना ही जान लो दोस्त, मोहित करती है हमें आपकी बेखौफ अदा. पूरी हो आपकी सुनहरी ख्वाहिशें, प्रज्वलित रहे आपकी जीवन ज्योत सदा. आणि हे आपण सगळेजण त्यांच्यासाठी ही करू. आणि तुला जी ऐकायची आहे ती एक कविता माझी. प्रखर है वो, पानी से गतिमान है, व्योम से भी ऊंचा है वो, धरती से सहिष्णु है. तूफानों से तेज है वो हमारी शान है. सरहद पे खड़ा भारत माँ का शेर दिल जवान है. गर्व है, नाज है तुम पर अभिमान. भारत देश की जनता का कोटि कोटि प्रणाम. माता की जय. जय हे, जय हे, जय 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 जय. थँक्यू सो मच. अनुराधाताईंच्या इतकीच आपल्याही मनामध्ये देशभक्ती आणि देशप्रेम या भावना असतात, पण आपण त्यांना आपल्या दैनंदिन आयुष्याच्या रॅपिंगमध्ये गुंडाळून ठेवलेलं असतं. अनुराधाताई पण आपल्यासारख्याच असंच एक जीवन जगणाऱ्या, पण 2004 साली त्यांच्या जीवनामध्ये एक स्थित्यंतर आलं. तात्पुरती भावनिक स्थित्यंतरं तुमच्या आणि माझ्या जीवनातही येतच असतात, परंतु त्या भावनिक स्थित्यंतराचं रूपांतर सातत्यपूर्ण कृतीमध्ये करत राहणं, हे जे काम त्यांनी केलं ते आज मला त्यांचं शिखर वाटतं. पण हे जे शिखर आहे ते एका उत्तुंग महामेरूच्या साठी त्यांनी तयार केलेलं आहे. आणि तो उत्तुंग महामेरू म्हणजे आपल्या सैन्य दलातील सैनिकांची वीरवृत्ती आहे. वीरवृत्ती जी असते, शौर्य जे असतं ते संरक्षणासाठी असतं, क्रौर्य जे असतं ते विध्वंसासाठी असतं. आज ताईने आपल्याला जे सगळी उदाहरणं दिली ती शौर्याची होती, आणि शौर्य आणि क्रौर्य या दोघांच्या मधला फरकसुद्धा अधोरेखित करणारी होती. आपल्या भारताची सैनिकांची परंपरासुद्धा शौर्याची आहे, क्रौर्याची नाही. आपला सैनिक हा कधीही जे अबल आहेत त्यांच्यावरती त्यांचं संरक्षण करतो, त्यांच्यावरती वार करत नाही. ही जी परंपरा आहे त्यामधून आज आम्हाला असं कळलं की भारतीय सैन्याच्या सभ्यतेचं शिखर हे भारतीय संस्कृतीच्या सभ्यतेच्या शिखरापेक्षा वेगळं नाही. आणि आमचं भारतीय सैन्य हे सुद्धा आमच्या भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे. ताई, तुम्ही आज आम्हाला एका वेगळ्या शिखरावरती जाऊन आणलं. आजच्या या रात्रीची सांगता करताना पहिल्यांदा ताईसाठी जोरदार टाळ्या होऊ देत.
या टाळ्या मी सैन्य दलापर्यंत जरूर पोचवेन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.